हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? परवाच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून आभारी. काल व्हिडिओ आला नाही कारण मी कम्युनिटी टाकली होती बघा, लाईट प्रॉब्लेम सोमवारचा, आणि माझ्या लक्षात नाही चार्जिंग लावायचे. सगळे मोबाईल स्विच ऑफ झालेले, त्यामुळे साड्यांवरती पण अपडेट नाही आणि या चॅनलवरती सुद्धा अपडेट आली नाही. बघा, हिला काम दिलं लसूण सोलायचं. काय ग बाई, एकत्र काम नाही. ह्याचं काय वेगळंच असते? कसं काय ग, कसं काय? ते लसूणच आहे तसला. रसिकानं गाजरं सोलून देत आहे. गाजरा साल निघते ना व्यवस्थित ग ते ना. आज हलवा बनवूया. काय व्हायला लागलंय? हळदूचं दात केला. हळदूला नको चॉकलेट मला द्या ना. तुला देतो काय? हा, मला द्या की. त्याला मिळालं नाही तरी याक छी छू करायला लागले. एक रसाला दे, एक रसाला दे. हा, हे रसालाही दे. हा, भयाला एक भयाला. कसं करते किती नाटकी आहे पोर. ती घाण असते ना. रसिका दर्ग खायला आपण खाऊया या. घाण असते चॉकलेट. एक रसाला दे, एक भयाला दे. हा, हा, रसा काय ग ही पोरग, याला नाही मिळालं तर बघ. घ्या 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 घ्या. हा, द्या हो पोराला, द्या. धर की द्या. बरं असं दे जरासं नाही काय, आपण दात नंतर घासूया. हा, एक खातो. त्यात शी घाण घाण टाक टाक. शी घाण दे, घाण दे 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 दे. आम्ही नंतर दात घासतो. दे लवकर. दात घासूया का आपण किती चॅप्टर आहे. मला ना भरपूर कमेंट आल्या, खूप साऱ्या ताईंनी त्याला लाईक पण केले की रसिकाला आणि हार्दिकाला बाहेर घेऊन जा जरा फिरायला. कोल्हापूरमध्ये असलेले काही पॉईंट्स जे आहे ते शेअर कर. तर नक्कीच आम्ही घेऊन गेलेलो होतो, जाऊन आलो. काय काय झालं ते पण मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये वगैरे दाखवेन, म्हणजे जो व्लॉग येणार आहे त्याच्यामध्ये. पण काय असं सांगते मी, ज्यांना ना फिरायची सवय नसते त्यांच्यासाठी थोडंसं बाहेर फिरणं हे मुश्किल ठरू शकतं. हे तुम्हाला व्लॉग आल्यानंतरच कळेल. मी खूप वेळा संदीपला सांगायची की फक्त जत आणि तिचं माहेर या दोन्ही पुरतं मर्यादित ठेवू नको. थोडंसं इकडं तिकडं पाठव. सगळीकडची सवय होते, सगळं वातावरण जे आहे किंवा हिंडल्या फिरल्यानंतरच समजतं. आमचंसुद्धा पहिला लाईफ तेच होतं, पण जसं मला मुंबईची फॅमिली मिळाली तसं मी मोठमोठ्या शहरांमध्ये जाऊ लागले, थोडंसं फिरू लागले. थोडंसं माझ्या ह्याच्यामध्ये ना म्हणजे बदल झाला, बऱ्याचशा गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आणि आता कोल्हापूर आणि माहेर एवढंच मला पण माहीत होतं. पण जेव्हा तुम्ही इकडे तिकडे जाता, तुमच्या जवळच्या लोकांकडे जाता ना, त्यावेळेला खूप गोष्टींमध्ये बदल होतो. तसा रसिकाचा प्रॉब्लेम तोच झालेला आहे. त्यांना ना लगेच वातावरण बदल झाला की मग दुखणी येणं म्हणा, पाणी बदल झाला की लगेच मग सर्दी वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या का होतात माहिती आहे का? की तुम्ही मर्यादेत जेव्हा राहता, तुमची लाईफस्टाईल ठेवता त्यावेळेला होतं. आता तिला इथून पुढं थोडंसं सवय होत जाईल. वेगवेगळ्या ठिकाणी रुळलं की थोडंसं बरं वाटतं. तिचं ना रुळणंच नाही आहे. एक तर ती लाजरी आणि त्याच्यामध्ये तिचं कुठं जाणं नाही, येणं नाही, आणि यामध्ये ना बोर होऊन जातात. हार्दिकचा तोच प्रकार झालेला होता. जतमध्ये आलं तर तुम्ही पाहिलेलं आहे, कोण मुलं होती खेळायला वगैरे बरोबर, कोणीही नव्हतं जास्त, 1-2 मुलांमध्ये. आणि तिकडे गेला तरी तेच लिमिटेड मुलं. इकडे आल्यापासून तो खूप रमला आहे, त्याला खूप छान वाटतं आहे. कारण का इथं ना वेगळी माणसं किंवा वेगळ्या माणसांमध्ये तो राहतो, बोलतो. मुलं वगैरे खेळायला आहेत. वातावरण पण इथं, आता माझं जे घर आहे ना इथं वातावरण किती बरं आहे बघा, मोकळं वातावरण आहे. ओके, काय म्हणतात? श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना नमस्कार, लहानांना आशीर्वाद, मोठ्यांना साष्टांग नमस्कार. हा मोमरसने खूप सारं प्रेम. तर सध्या जस्ट कामावरून आलो, चहा पिला, जरा फ्रेश वाटलं. तर बघायचं आपलं काय काय वाढून ठेवले काम, ते काम करायचं. 2025 कसं गेलं कळलं नाही, मला तर कळलं नाही. कसं आलं कसं गेलं. आता 2026 येत आहे. 2026ला काय प्लॅन आहेत तुमचे? 26ला एक तर सोलर बसवायचं, सोलर लाईट. हां, सोलर लाईटचा प्लॅन आहे. त्याच्यानंतर एक इलेक्ट्रिक गाडी, 2 व्हीलर, स्कूटर, आणि एक 4 व्हीलर. साधी का असं ना आपली तात्पुरती. हे तुमचे 26चे प्लॅन आहे. आपली गाडी आता आल्या,
वय संपत आलं तिचं. पेट्रोल महाग झाले तर इलेक्ट्रिक गाडी घेतलेली बरी. एवढंच प्लॅन आहे. मग काय आता बायको काय सांगाल ते प्लॅन करायचा पुढे. मी म्हणलं जरा कुठं तर फिरायला नाही येईल असा पाहिजे प्लॅन बोलील. तू मे महिन्यात जाऊयाच ना. मे महिन्यात तू आता तू म्हणशील तेव्हा ग. चला ताईनो चहा प्यायला या. गंगूचा एक ताई रिव्ह्यू मागत आहे गंगूचा. आणि हो ह्या गळ्यातला जो तुम्हाला दाखवते, मला जायचं होईना हो. एवढं झालं तर मला जायचं होईना. ई बापरे बघा दाखवायला गेली आणि निघालच तेच. नशीब ते धागा सगळा कुजलाय बरं का हो. मणी पडलं मणी. हे बघा मणी पडलं. किती पडलं मणी माहितीये का? भरपूर मणी पडल्यात बरं का माझ्या मागं. दाखवायला गेली. का दाखवायला गेली ते सांगते तुम्हाला. हे तुटलेलं आहे आणि आम्ही गाठ मारून बसवलं होतं. बघा मणी मागं पडलं तर ते नशीब काढलं. एवढा धागा कुजलाय बघा. नुसतं मी फिरवलं तरी निघत नाही. उशी निघत नाही. खाली गेलं तर परत निघणार नाही. निघते काढ. व्हॅक्युम नाही येते. काय प्रॉब्लेम नाही. बघा अशी रिस्क असते. नशीब म्हणायचं मी तुम्हाला दाखवायला गेले आणि आता आहे ना कधी आपल्या गळ्यात नाही होऊन पडेल. आपल्याला बाहेर गेलं आणि कुठं काही झालं तर काय करायचं सांगा. बघा येतं जाऊन बसल्यात म्हणे. हा निघालं. माझं तेवढं गाठवून आणा बरं का आता जाऊन. ते असेल चालू. रसिका वरच्या डब्यात ना एक लॉंग मंगळसूत्र आहे ना ते घेऊन ये. नशीब आम्ही कोल्हापुरात इकडं तिकडं जातोय गाडीवर. किती कुजले बघा. कारण ते युट्यूबच्या आधी गाठवलेलं आहे. कमीत कमी 6 वर्ष झाली. 6 वर्षापूर्वीचा 6 वर्षापूर्वीचा धागा आहे. तो आलताच रिपेरीला. किती टिकायचं त्या धाग्यानं. 6 का हो जास्तच झालं असेल ना. ते मोठं मंगळसूत्र केलं ना चैनीतलं त्यावेळेला मी ते गाठवलेलं. मोठं मंगळसूत्र कधी केलं तर सांगते मी 2018ला 2019ला 2019ला केलं. कुठं आहे? 2019 पासून आता 7 वर्ष झाली. त्या धाग्याला काय म्हणायचं. तुमच्या लग्नाला 7 वर्ष झाल्यात. माझी चांदीची अंगठी कुठे आहे ती? काय माहित. हे बघा पैंजण. हे बापरे एवढं मोठं. पैंजण एवढं तुटले ना. हे बघ. हे साखळीचं पैंजण करून उपयोग नाही. हे बघा किती साखळ्या तुटल्या त्या बघा. साखळीचं पैंजण छान असणाऱ्याने करू नये. करायचंय. मी जे आता तुम्हाला मोठं पैंजण दाखवलं ते मला मुंबईच्या आईनं आणि दादाने केलेलं होतं. ज्यावेळेला आपल्या घराची वास्तुशांती होती त्यावेळेला ती सोन्याची नथ आणि ते पैंजण आणलेलं होतं. मी खूप दिवस वापरलं. पण ज्या वेळेला तुम्ही ते साखळ्या घेता तर त्यावेळेला हा प्रॉब्लेम येतो बघा. त्याच्यानंतर मला जायचंच झालं नाही आहे. तुम्ही पाहिलेलं आहे ना मी कुठलं गोल्ड खरेदी केलं ना मी काहीही खरेदी केलं. त्यामुळे मी आता काय करणार आहे की ते सगळं चांदी जे आहे ते एकत्र करून मोडणार आणि त्या जागी एखादं पैंजण करणार. आता चांदीचे पण रेट भरपूर वाढलेले आहे. सोन्याचे तर त्याच्यापेक्षाही 4 पटीनं. याच्यानंतर दादा वगैरे गेले. मग त्यांनी माझं ते जे काय आहे ते दुरुस्त करून आणलं. तुम्हालाही सांगेन तुम्ही माझा आता अनुभव बघितला. जर तुमची म्हणजे मंगळसूत्राची गाठवणी जर जास्त दिवसापूर्वीची असेल तर तो धागा किती पण मजबूत असू दे कमकुवत होतो बघा. आणि ते कधी तुटून पडलेलं सुद्धा कळणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा एक 4 वर्षातून का होईना तो धागा जो आहे तो बदलून घेत चला. मला भरपूर जणी विचारतात की ते चैनीतलं आहे की तर नाही बघा आता तुम्ही बघितलं ते धाग्यातलं आहे. पण ते दिसतं तुम्हाला चैनीतलंच दिसतं. कारण त्याच्यामध्ये काळे मणी जे आहेत ते मी कमी घातलेत आणि सोन्याचे मणी जास्त आहेत. त्यामुळे तुम्हाला ते म्हणजे चैनीतलं वाटत होतं. मला विचारलं जातं रसिकाचं माहेर कोणतं आहे तर गुलगुंजनाळ हे रसिकाचं माहेर आहे. रसिका जी आहे ती नात्यातली नाही. बाहेरच्या नात्यातली आहे. बाहेरच्या नात्यातले म्हणजे ते पाहुणे लागतात ना अशा पद्धतीनं आहे. बऱ्याच वेळेला तुमची रिलेशन अशी 2 ह्याच्यामध्ये असतात. एक तुमच्या नात्यातली म्हणजे आतलं एक नातं असतं त्यामध्ये आणि एक असते की आपलं बाहेरच्या पाहुण्यांकडून पाहुणं असं रसिकाचं आहे. आता इथं थोडेसे तुम्हाला संदीपचे विचार सांगेन की संदीपला आमच्या एकदम क्लोज नात्यातली आमच्या रक्ताच्या नात्यातली सुद्धा लोक तयार होती की बाबा मुलगी द्यायला आम्ही तयार आहोत. पण संदीपचं असं पहिल्यापासून म्हणणं होतं की बघा नात्यातल्या नात्यात असलं की काहीही असू दे प्रॉब्लेम हे येतात आणि त्याच्यामुळे ना आपली चांगली नाती जी आहेत ते बिघडतात असं संदीपचं म्हणणं होतं. त्यामुळे ज्या घरातल्या मुली असतात त्यानं एकही मुलगी करण्यास नकार दिला. त्याचंही त्याच्या जागी बरोबर आहे. कारण आपलं पिढ्यानपिढ्यानं चालत आलेली किंवा आपली घरातली क्लोज रक्ताची नाती जी आहेत ती जर बाबा भविष्यात तुटणार असेल तर त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे की आपण परक्या नात्यातली केलेली बरी. आणि तो त्याचा निर्णयसुद्धा योग्य ठरला.
कारण आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की आपल्यात आपलं केल्यानंतर किती प्रॉब्लेम येतात. एका नात्यामुळं बघा 10 नाती तुटतात. तसं बाहेरच्या नात्यातलं केल्यानंतर तसा प्रॉब्लेम येत नाही. हे कोणी सहमत असेल तर जरूर सांगा मला, कारण माझाही विचार संदीपसारखे. रसिकाबद्दल तुम्हाला एवढं काहीच माहीत नाही, कारण कधी म्हणजे असं प्रश्नच आला नाही, प्रसंगच आला नाही. आणि सगळ्यात जास्त आम्ही एकत्र कधी जास्त राहिलेलोच नाही खरं सांगायचं म्हणजे. आर्मीवाल्यांचं लाईफ असंच असतं. असं आज तुम्हाला बऱ्यापैकी मी शेअर केलं. तर आज मी बनवत आहे बटाट्याची भाजी. एकीकडे वरण शिजते, एकीकडे हलवा तयार होते. तुम्हाला सांगू 3 गॅस म्हणजे बर्नर असणारा गॅस घरात असावा का नसावा. वास्तुशास्त्रानं एका ताईने कमेंट केली होती की याला दोष मानलं जातं. म्हणजे काही जणांचं असं म्हणणं आहे की 2 असावे म्हणजे ते नवरा बायको, 3 असावे म्हणजे तिसरं कोणीतरी. तर तुम्हाला एक सांगू, तसं काही नसतं. चुलीसुद्धा घालताना मला आईने ते सांगितलेलं 3 घालू नका, 2च करा आणि 1 पण घालू नका. तर बघा, ते जुन्या लोकांचे काहीतरी असेल. जुन्या लोकांना आपण येड्यात नाही काढू शकत, कारण ते जे काही पहिले नियम त्यांनी काढलेले आहेत पूर्वजांनी, त्याच्यामागे काहीतरी कारणं असतील. मी जसं तुम्हाला कायम एक म्हणलं ना की नाण्याची एक बाजू जरी आपल्या म्हणजे विचारा नसेल, तर दुसरी बाजू जी आहे त्याला अध्यात्म आहे म्हणजे आहे. एकीकडे सायन्स आहे, एकीकडे अध्यात्म आहे, आणि दोन्ही मिळून एकच आहे. लक्षात ठेवा, दोन्ही मिळून एकच आहे. दोन्हीचा अर्थ तोच होतो. आता तुम्हाला काय माहीत असेल तर जरूर सांगा, मला तर काय माहीत नाही आणि माझा तर अनुभव चांगला आहे. असं दादा आलेले होते बघा, गाठवून आणलं. ते म्हणतात ना, एखादी गोष्ट होते ना त्यावेळेला ती फायदेशीरच ठरते. कारण याला गाठवायचं मी मागं धागा बांधलेलं होतं आणि हे तुटून किती दिवस झालं, आज 3 महिने झालेत. 3 महिने मी फक्त गाठ मारून घालत होते. दादांचे हात बघा किती भयंकर होतात. कारण काय माहिती का, हे सगळं ते वेल्डिंगचं असू दे, काही असू दे, ठोकाठोके असू दे, नाही जोडाजोडे असू दे, हातामध्ये ग्लोव्ज असून ती हाताची अवस्था आहे. असो, आता हे माझं पूर्णपणे व्यवस्थित. आता ह्याला 1 4 वर्ष तरी बघायला नको. तुम्ही म्हणसाल की बाई तुला घरातल्या घरात गाठवायला काय झालं. माझ्याकडे म्हणजे सुई आहे, धागा आहे, पण ते म्हणतात ना की एखाद्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो, जाऊ दे. आणि मी जिथं गाठवतात तिथं 2-3 वेळा घेऊन गेलेले होते, पण त्यांचं दुकान बंद होतं, त्यामुळे मी ते दुर्लक्ष केलं. पण तुम्हाला लक्षात येतं की बाबा काही गोष्टींमध्ये दुर्लक्ष करायचं नसतं. आता हलवा झालाय, भात झालाय, डाळ झाल्या, भाजी झाल्या. आता लास्ट आहे चपात्या. रसिका लाटून देत्या. रसिका किचनमध्ये बसून जेवते, दादासमोर येत नाही, लाजते. तर कमेंट भरपूर आल्या आणि खूप छान छान कमेंट आल्या की मोठ्यांचा आदर वगैरे. तर हो, ते तर आहेच, प्रश्नच नाही आहे. पण आज मी काय केलं सांगते तुम्हाला. आज तिला म्हटलं की मी काय तुझ्याबरोबर किचनमध्ये बसून जेवत नाही. ते रोजचं आपला जागा ते वेगवेगळं वाटायला लागलं, जेवण पण जाईना. तिला म्हटलं चल तू बस. तर ती समोरासमोर बसायला तिने नकार दिला. मी म्हटलं तिला मी बसते आणि त्याच्या कडेला माझ्या आडाला तू बसून जेव. तुमच्या कमेंट होत्या ना की रसिकावर खूप चांगले संस्कार आहेत. तर हो, खूप खूप चांगले संस्कार आहेत. खूप गोष्टी ज्या आहेत ना त्या म्हणजे ती फॉलो पण करते. आणि तुम्हाला एक खरं सांगू, मी जसं कायम तुम्हाला म्हणले की आपल्या घरातून आपल्याला संस्कार असतात ना, कुठलेही संस्कार असू दे आपल्या घरातूनच आपल्यापर्यंत येतात. तसे त्यांच्याही घरातले, त्यांच्या घरचे सुद्धा संस्कार चांगले आहेत. हा दिवस जो आहे तो दुसरा दिवस आहे. सकाळचा फक्त नाश्ता मी तुम्हाला शेअर केला आहे. बाकी तुम्हाला दिवसभराची कुठलीच अपडेट मी शेअर केली नाही ना. व्लॉग माझा कंटिन्यू झाला नाही, कारण पूर्ण दिवस जो होता तो माझा पूर्ण कामामध्येच गेला. आणि मी तुम्हाला डायरेक्टली संध्याकाळी दादा कामावरून आल्यानंतरच मी तुम्हाला भेटत आहे. आरू, आयुषू, आर्यन आणि हार्दिक 4 पोरं घर डोक्यावर घेतात. वरच्या लाईटी कुठे लावल्या तरी आर्यन ती पावत्या नेजा पहिला वर लाव जा, पावत्या वर लाव जा. पोस्टाच्या बघू, ओय पोस्टाच्या पावत्या. तुम्ही पडणार आहे बरं का, पडणार, 100% पडणार. जरा की पोरं म्हणतात तर दाखवा मॅजिक कसलं होतंय. सर बघू ह्याची मॅजिक. आंटीला करायला लाव, आंटीला. ए आंटी इकडे या. पूर्ण जाबुंदर. काय तर होत असणार हो जादू. 10, 11, 1 मिनिट. अरे काय रे बाबा. आर्यन सोडलं तर तोंडावर येईल.
ओ काय काय होतंय म्हणलं जादू काय होते म्हणलं जेव्हा तू दाबून धरलेला असते ना हा तर तुझं ते हात तिथंच हे राहिलेलं असतं म्हणजे ताकद लागलेली असते हा ते काढताना रिॲक्शन होत नाही लगेच हा तर ते आपल्याला काय वाटतं की देव चंपूक जाईल मग असते की आल्या चल कर. हे बाई करत बसा आर्यन तेवढ्या पावत्या नेऊन कर हे फाडलं तर ना अवघड होणार मला ट्रॅकिंग द्यायला लागते तर तो मैंने बनाया है मैंने कनिक से. अरे अन्न आहे ते अन्न अन्नासंग खेळू नका किती काय मारलंस रे त्याला कनिक बारकाय ना बाबा सगळ्या घर भरून कणकीचंही करून ठेवायला लागलाय तुम्ही लोक काय करायचं पोरांना तर बघ ती कशी फेकली रसिका देऊ नको यांना कणिक चला ताईनो ह्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता जरूर लाईक करा. हार्दिक आल्यापासून तुम्हालाही छान वाटतं ब्लॉग बघायला. कसं असतं की थोडंसं वेगळे पण तुम्हालाही गरजेचं असतं ना, मग ते माणसं असू दे किंवा इतर काही असू दे. तर चला आवडलं तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.